नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज करडा येथे सब्जाचा प्लॉट पाहण्यासाठी आलो आहे. करडा रिसोड. तर सब्जाचा प्लॉट सध्या पाहू शकतो आपण. आपले मित्र गोपाल भाऊ आहेत. गोपाल भाऊ लिंगे परिचय देतील. भाऊ आपलं नाव सांगा पूर्ण. माझं नाव गोपाल लक्ष्मण लिंगे, राहणार रिसोड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथे राहतो. बरं, आपण हे जे सब्जा लागवड केली किती दिवस झाले लागवड करून? मला आतापर्यंत 2-2.5 महिने झाले समजा. आता या 7-8 दिवसात प्लॅन तयार होते. तर सध्या 7 ते 8 दिवसामध्ये प्लॉट तयार होते आणि सध्याची कंडिशन पाहू शकतो आपण. 2.5 महिन्याचा प्लॉट आहे. तर आज रोजी अशी कंडिशन आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास असं समजा की आपला पहिलाच प्लॉट आहे. हा ट्रायल बेसवर दिलेला आहे आणि सध्याची कंडिशन अशी आहे. तर जवळपास 4 क्विंटलपर्यंत अपेक्षा आहे 1 एकरच्या माध्यमातून. आणि सध्याचे जेमतेम रेट जर बघितले तर 20,000पर्यंत रेट आहेत. जवळपास 70-80 हजार रुपयापर्यंत उत्पन्न एका एकरामध्ये उन्हाळ्यामध्ये होऊ शकते. तर आजची तारीख आहे 7 मे. तर 2.5 ते 3 महिन्याचा प्लॉट आहे आणि जवळपास 15 मेपर्यंत हे प्लॉट तयार होईल. कारण जवळपास आता माल याच्या परिपक्व झालेला आहे माल आणि हा तयार होईल. आता पाहू शकतो. हे माल तयार झालेला आहे. तर सध्याची पोझिशन अशी आहे. तर गोपाल भाऊ, काय अपेक्षा आहे तुम्हाला या पिकाकडून? मला या पिकापासून अशी अपेक्षा आहे की मी ज्या ते मूग पेरायचो, उन्हाळी मूग पेरायचो, तर जनावराचा त्रास, त्याच्यानंतर आपल्याला पाणी द्यायचा त्रास, बरोबर, निसर्गाचा त्रास व्हायचा. पण हे जेव्हापासून मी पेरलं तेव्हापासून मला याचा त्रास म्हणजे कोणत्याच म्हणजे निष्काळजीपणाचं आहे. तिकडे यायचं कामच नाही. पाणी द्यायचं, घरी जायचं, आपले दुसरे कामं करायचे. याला ना बकरी खात ना जनावरं कोणत्याच प्रकारचा त्रास देत नाही. वानेर खात नाही, बकरी खात नाही. तुमचे स्वतः मी बकऱ्या चारल्या या शेतात. त्या सब्जाच्या प्लॉटमध्ये बकऱ्या चारल्या आत्तापर्यंत. बकऱ्या आजही बकऱ्या येणार आहेत चरायलीच्यात, याच्यातलं गवत खायले. याला बकरी सुद्धा खाणार नाही. म्हणजे सध्या पाहू शकतो मित्रांनो आपण, याच्यामधलं जे तणकट हे सगळं बकऱ्या खातात. याला तोंड पण मारत नाही बकरी. म्हणजे कोणत्याच प्रकारचा प्राणी याच्यामध्ये एंट्री करत नाही आणि केली तरी सब्जाला काही नुकसान नाही. तर अशा प्रकारचं पीक आहे सध्या पाहू शकतो आपण. असा मस्तपैकी प्लॉट बसलेला आहे. तर आता 8 ते 10 दिवसानंतर जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा आपण पुन्हा एक व्हिडिओ काढू. ॲव्हरेज वगैरे सर्व लक्षात येईल. पुढच्या 2027 मध्ये समजा आपण याला पूर्ण क्षेत्राची तयारी चालू ठेवायला लागलो आपण. अच्छा, 2027 मध्ये जास्तीत जास्त 5 ते 7 एकरपर्यंत लागवड करणार आहेत पुढच्या वर्षी. मेंटेनन्स काय नाही त्याला, झिरो मेंटेनन्स.